एक काम करा, हे बघा दादा. असं जायचं, ज्यांनी घेऊन द्यायची कॅन्डल आणि बाहेर इकडनं असं निघायचं. बस इथं आपण थांबू. दोन आशा हे सर्व थांबते मागच्या ये इनको बच्चों की इधर रोकने का. चलो आ जाओ इधर तुम. गटर गॅस मोठ्या प्रमाणामध्ये JNG हुतात्मा स्मारक येथे कॅन्डल मार्च श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत आहे. याच्यामध्ये बहुसंख्येने युवतीची संख्या लक्षणीय अशी आहे. जंतर मंतर दिल्ली येथे त्यांच्या रास्त मागण्यांसाठी जे आंदोलन चालू होते त्याच्यावर करण्यात आलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या विरोधामध्ये हा आक्रोश आहे JNGचा. दीदी एक मिनिट कंट्रोल करा त्यांना. एक छोटी बच्ची ने सेव माई एजुकेशन सेव माई फ्यूचर बोर्ड पकड़ा हुआ है. बालक भी काफ़ी मात्रा में शामिल है अपने पाल्यों के साथ में. देखिए कितना बड़ा हुजूम है हुतात्मा स्मारक पे. तुम्ही मागे सरकार सरकार मागे हाता लावा कॅन्डल. ताई सरकार ताई तुम्ही थोडं मागे सरकार. ताई तुम्ही थोडं मागे सरकार. हाता लावा. डॉक्टर बाबा जिंदाबाद जिंदाबाद विजय असो विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. वंदे मातरम मातरम मातरम. शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. भैया आमच्या मोबाईलमध्ये संगीता आला कोण ज्यांच्या कॅन्डल नाही तर खाली बसून बाहेर मुलं कॉर्पोरेट नाही करा ते तुम्ही नाही करा. मुलं काहीच ऐकत नाही. मुलं बापातच काचावर बघतो. तुम्ही
आज कॅन्डल मार्च जे 22 आहुत्या विद्यार्थ्यांच्या पडल्या नीट पेपर फुटीमुळे, त्यासाठी हुतात्मा स्मारक बुलढाणा येथे हा कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला होता. प्रतीक जाधव उर्फ सोनू जाधव यांच्या नेतृत्वात, आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद. आणि याच्यामध्ये आपण बघाल की युवतींची संख्या लक्षणीय अशी आहे. हजारो युवती यात सहभागी झालेल्या आहेत. जे नीटचे पेपर लीक झाला होता, जो नीटचा पेपर लीक झाला होता त्याच्यासाठी जे प्रोटेस्ट करत आहे दिल्लीमध्ये, त्यांना तुम्ही अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांच्यावर डोक्यावर हाणत आहात. जे नाही चालत, तुम्ही फक्त पायाच्या वर मारू शकत नाही, तरी तुम्ही त्यांच्या डोक्यावर मारलेला आहे. काही मुलं जखमी झालेलं आहे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहेत, आणि तरी तुम्ही त्याच्यावर काहीच ॲक्शन घेत नाही आहे. म्हणून आता जिथं पण आहे, आता आमचं बुलढाणा शहर हे छोटंसं शहर आहे, इथे पण आता ही कॅन्डल मार्च झालेली आहे. तुम्ही जोपर्यंत जागणार नाही तोपर्यंत आम्ही चुपचाप बसणार नाही आहोत. हा असा कॅन्डल मार्च चालू राहू शकतो जर तुम्ही याच्यावर काही ॲक्शन घेतलेली नाही तर. बरोबर. ही होती ऐश्वर्या देशमुख. हां बोल. मोदी जी हमारे बुरे वक्त हमें वापस कर दीजिए. बुरे दिन. बराबर है, बराबर है. यो जैसे फिरका परस्ती अब देश की शान बन गई, मोदानी मॉडल की वही पहचान बन गई. मोदी, अंबानी, अदानी सपने दिखा रहा है वो झूठे ही हर तरफ. 15-15 लाख भेटले का कोणाले? शेतकरी आत्महत्या थांबलाय का? तुमची बेरोजगारी दूर झाली का? नोकऱ्या मिळू राहिल्या का तुम्हाला? नाही. महागाई वाढूच राहिली, तरी हे काय म्हणता, अच्छे दिन आएंगे. तो सपने दिखा रहा है झूठे ही हर तरफ. मेरे देश की जनता कैसे नादान बन गई. आणि आता मात्र JNG आता जागृत झालेली आहे, आणि या JNGला कोणी चुत्या बनवू शकत नाही आता, कारण सोशल मीडियावर JNG एवढं ॲक्टिव्ह कोणीच नसते, आणि त्यांना आता चुत्या बनवणं एकदम अशक्य अशी गोष्ट आहे. यस, व्हॉट इज युअर नेम? ओके, व्हॉट यू वॉन्ट टू से? मराठीत चालेल ना? हां, हिंदी मराठी. हां हां. विथ स्पाईन यंग जनरेशन इथे उभी आहे, तर आम्हाला आमचं एकच म्हणणं आहे की सरकारने अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे. एकच मुद्दा आहे की सरकार अकाउंटेबल झालं पाहिजे. जर एखाद्या आपण लोकशाहीमध्ये राहतो, जर एखादं सरकार स्थापन झालेलं आहे तर आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, आणि त्यांनी जर एखाद्या अधिकाऱ्याने जर त्याचं काम व्यवस्थित केलं नाही तर आपण त्याला सस्पेंड करतो किंवा यंत्रणा त्याला त्याच्या याच्यावरून काढून टाकते. तसंच आपण जर सरकार जर व्यवस्थित काम करत नाही तर आपण विचारणार कोणाला आहे? सरकारलाच विचार. बरं, हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, हे कुंभकर्णासारखं झोपलेलं आहे, मग आता याला कसं उठवणार तुम्ही? पीसफुल प्रोटेस्ट करत असताना विद्यार्थ्यांवर मारण्याची गरजच नव्हती. प्रोटेस्ट हा असा कसा, म्हणजे प्रोटेस्ट हा शांततापूर्ण होता ना, त्याच्यावर लाठीचार्ज करण्याची काहीच गरज नव्हती, आणि ते पण स्टुडंट्सवर केला त्यांनी. आणि त्याच्या निषेधार्थच आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत. मग ब्लॅक डे होता तिथे कोणता? मग त्यांना असं म्हणायचं असेल की मैं ना पढ़ा हूँ ना मैं पढ़ने दूंगा. असं असेल, मैं चायवाला हूँ आप भी चायवाला बनिए. हाँ, पकोड़े तलो जी. आज जी विकृती आहे त्या विकृतीच्या विरोधात लढण्यासाठी संस्कृती आपल्यासोबत आलेली आहे. तर संस्कृती काय म्हणेल? काय फक्त एवढंच होतं की इतके दिवस झाले आम्ही पीसफुली प्रोटेस्ट करतो, त्यांना आम्ही टाईम लिमिट सुद्धा दिली, त्यांनी आमचं एकही मागणी आजपर्यंत पूर्ण केलेलं नाही. 20 जुलैला पार्लिमेंटपर्यंत जे मुलं चालले होते न्याय मागायसाठी,
एकच कोणीच त्यांना न्याय दिलेला नाही. एकही जण समोर येऊन आमचं ऐकून घेत नाही आहे की आमचं म्हणणं काय आहे, आमचं मागण्या काय आहे. कोणीच येऊन आमचं म्हणणं पण ऐकून घेत नाही, आम्हाला न्याय पण देत नाही. आमचं म्हणणं एकच आहे की इतके वर्ष झाले तुम्ही एखादं एक एक्झाम फेअर कंडक्ट करू शकत नाही. एवढे स्टुडंट्सनी त्यांचं म्हणजे 2-3 वर्ष ते एका प्रिपरेशनला, एका नीटच्या पेपरच्या प्रिपरेशनला देतात. तुम्ही एकही एक्झामिनेशन फेअर कंडक्ट करत नाही आहे, वरती तुम्ही लाठीचार्ज करता. त्याच्यामुळे 21 स्टुडंट्स मेलेले आहेत. याचं जबाबदार कोण, याची जबाबदारी कोण घेणार? मग यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये? आमचं म्हणणं एकच आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी रिझाईन केलं पाहिजे. कारण तो कॅपेबलच नाही आहे एकही एक्झामिनेशन कंडक्ट करायचं. आम्ही आतापर्यंत पीसफुली प्रोटेस्ट केलं आहे, आजही आम्ही पीसफुली प्रोटेस्ट केलं. बट तुम्ही जर आमच्या डिमांडच ऐकून घेतली, तुम्ही एकदम लाठीचार्ज करताय, तर आता आम्ही हे ऐकूनच नाही. तर ही आहे भारताची आणि महाराष्ट्राची चेंज. ही आता ती जागलेली आहे आणि ही व्यवस्था उलथूनच ती आता दम घेणार.